राज्यात 25 जिल्हा परिषदांसाठी 2 टप्प्यांमध्ये मतदान। 16 आणि 21 फेब्रुवारीला होणार मतदान, तर 23 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। सेल्फी विथ स्टुडंटचा निर्णय रद्द, विनोद तावडेंची घोषणा। IBN लोकमतच्या बातमीनंतर घेतला निर्णय। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता 80 ठिकाणी रास्ता रोको। पोलिसांनी शेकडो आंदोलकांना घेतलं ताब्यात। कल्याण तालुक्यातील नेवाळीतल्या 1600 एकर जमीन ताब्यात घेण्याच्या नौदलाच्या प्रक्रियेविरोधात शेतकरी आक्रमक। एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप। उद्याच्या जिजाऊ जन्मोत्सवाची सिंदखेड राजामध्ये जोरदार तयारी सुरू। राजमातेला वंदन करण्याकरता राज्यभरातून गर्दी। आणि उस्मानाबादमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातली पहिली ई ब्लड बँक, राज्यातली पहिली ई ब्लड बँक। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। गावाकडच्या बातम्यांमध्ये आज सुरुवात करूया जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या डिटेल्समधून। राज्यातल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झालेली आहे। 2 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत। महापालिकेची जी निवडणूक आहे ती एकाच टप्प्यात होईल, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2 टप्प्यांमध्ये होणार आहेत। 16 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे। यामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचा, उत्तर महाराष्ट्रातल्या 2 तर अमरावती विभागातल्या 2 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला राज्यातल्या 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे। या मतदान झालेल्या सगळ्या जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या मतदानाचा निकाल हा 23 फेब्रुवारीला लागणार आहे। औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली। गडचिरोलीचे जर मी सुरुवातीला सांगितलं 2 टप्प्यामध्ये, तो गडचिरोलीचे 12 जे पंचायत समिती आहेत त्यापैकी 8च्या ह्या तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोकण विभागाचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। नाशिकच्या नाशिक डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट आणि गडचिरोलीचे उर्वरित 4 पंचायत समित्या। अशा प्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हे। मात्र गडचिरोलीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये समावेश आहे। महानगरपालिकाच्या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये घेतल्या जाणार आहे। 10 चे 10 महानगरपालिका। पहिल्या टप्प्यामध्ये जिथे मतदान 16 फेब्रुवारीला आहे तिथे 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या। आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदान 21 फरवरी आणि 21 फरवरी रोजी 10 महानगरपालिकाचे मतदान आणि त्याचबरोबर 11 जिल्हे आणि 118 पंचायत समितीच्या मतदान होणार आहे। म्हणजे मतदान 2 दिवस पडणार आहे राज्यामध्ये, 16 तारखेला आणि 21 फेब्रुवारीला। जानेवारी तो महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद याच्या मतदान 21 फरवरी आणि पहिल्या टप्प्यातील फक्त जिल्हा परिषद त्याच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे तिचे डिटेल्स आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना,
परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीतल्या 8 तालुक्यांमधील झेडपी मतदारसंघ, 16 जिल्ह्यांमधील 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार. तर 21 फेब्रुवारीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोलीच्या 4 तालुक्यातील झेडपी मतदारसंघ म्हणजेच 11 जिल्ह्यातील 118 पंचायत समित्यांमध्ये 21 फेब्रुवारीला मतदान होणार. आपण थेट जाऊया या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी. न्यूजरूम मधून आमच्याबरोबर आहेत चंद्रकांत पुंदे, माझे सहकारी. चंद्रकांत, साधारणपणे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधलं चित्र यावेळेला काय राहील असं वाटतं? जशा आतापर्यंतच्या निवडणुका आपण पाहिल्या की भाजप कुठेतरी सरशी घेताना किंवा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहताना आपण पाहिलेला आहे, तसं आता या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल असं म्हणता येईल? सुवर्णा, आपण देवेंद्र सरकारची जनमत चाचणी ही नगरपालिकेच्या इलेक्शनपासून आपण हे पूर्ण कॅम्पेन चालवलं. ह्या पहिल्या नगरपालिका इलेक्शनमध्ये देवेंद्र सरकार पूर्णपणे पास झाले, पण आता देवेंद्र सरकारची खरी कसोटी या झेडपीच्या निवडणुकीत लागणार आहे. कारण या झेडपीच्या निवडणुकीमध्ये एक नागपूर जिल्हा सोडला तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे मतदान होतंय, एक 16 तारखेला आणि 21 तारखेला. आणि ग्रामीण भागातला मतदार जो आहे तो खऱ्या अर्थाने या निवडणुकीत मतदान करणारे, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. पण ग्रामीण भागातली खरी अडचण काय? नोटाबंदीनंतर मोदी अगदी इंदिरा गांधीप्रमाणे खेडेगावात पोहोचलेले आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागातले नागरिकांनी ह्या नोटाबंदीच्या निर्णयाचं जाहीरपणे स्वागत केलं, पण त्यानंतर जिल्हा बँकेवर नोटबंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेला खूप मोठा त्रास सोसावा लागला. त्या त्रासाचं जनता कशी रिॲक्ट होते हे या मतदानातून आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळं देवेंद्र सरकारची खरी जनमत चाचणी ह्या झेडपीच्या निवडणुकात होणार आहे आणि ह्या झेडपीच्या निवडणुकीचे निकाल काय लागतात यावरच सरकारचं पुढचं सगळं गणित असणार आहे. आणि दुसरीकडे असं आहे, आतापर्यंत जर आपण बघितलं झेडपीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच नंबर 1 नंबर 2 चे पक्ष राहिलेले. शिवसेना आणि भाजप हे 3 आणि 4 क्रमांकाचे पक्ष आहेत. पण नगरपालिकेत अशी स्थिती होती, पण नगरपालिकेमध्ये भाजपने ज्या पद्धतीने मुसंडी मारली तशाच पद्धतीने भाजप जर झेडपीत मुसंडी मारणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आणि देवेंद्र सरकार या चाचणीत पुन्हा एकदा पास होतंय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्की. चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्याचं विश्लेषण केल्याबद्दल. आणि अर्थातच IBN लोकमतची या सगळ्या अपडेट्सवर नजर असणार आहे आणि पहिली बातमी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत कशी पोहोचेल या निवडणुकांबाबतीतली त्याचा सुद्धा अर्थातच IBN लोकमतचा प्रयत्न असणार आहे. आमचे प्रतिनिधी गडचिरोलीचे महेश तिवारी यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत गडचिरोलीविषयी. महेश, गडचिरोलीविषयी अधिक यासाठी बोलावं लागेल कारण 2 टप्प्यांमध्ये गडचिरोलीत निवडणुका होत आहेत. तर तू सांगशील गडचिरोलीची आत्ताची परिस्थिती, महत्त्वाचे विषय आणि 2 टप्प्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत, मतदान जे होत आहे त्याविषयी? सुवर्णा, गडचिरोली मधली निवडणूक खूप महत्वाची आहे आणि राज्याचं लक्ष राहिली. कारण यासाठी आहे की माओवाद्यांचं अस्तित्व ज्या भागात आहे अशा भागात निवडणूक घेणं सुरक्षा दलासमोर आणि निवडणूक आयोगासमोर खूप मोठे आव्हान असते. अगदी ग्रामपंचायतची निवडणूक जशी असते तीच स्तराची निवडणूक लोकसभेची असेल, या सगळ्यांसाठी एकाच पद्धतीची व्यूहरचना निवडणूक आयोग आणि पोलीस विभागाला आखावं लागते. आणि आजपासून पोलीस विभाग आणि निवडणूक विभागानं त्यासाठी सुरुवात केलेली आहे. अतिरिक्त फोर्स मागवावे लागते, हेलिकॉप्टरचा वापर होतो, नियोजनबद्ध पद्धतीने मतदान पथकं त्या ठिकाणी पाठवावं लागतात आणि बेस कॅम्पावरनं सुरक्षित बाहेर काढणं. त्यामुळे ही निवडणूक राज्य सरकारसाठी, सुरक्षा दलासाठी खूप महत्वाची असणार आहे आणि त्यामुळे 2 टप्प्यात घेण्यात येतात. दुसरा टप्पा जो आहे हा साऊथ गडचिरोली, मत माओवाद्यांच्या कारवाईसाठी अधिसंवेदनशील असलेला जो भाग आहे, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा वगैरे या भागामध्ये निवडणूक घेणं खूप मोठं आव्हान असते आणि ती सुरक्षित निवडणूक पार पाडण्यासाठी या 4 तालुक्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे निवडणूक सुरक्षित पार पाडण्याचं मोठं आव्हान पोलीस दलासमोर राहणार आहे. नक्की. महेश, धन्यवाद या सगळ्याविषयी अधिक माहिती दिल्याबद्दल. महेशची सुद्धा अर्थातच आजपासून धावपळ वाढणार आहे. गडचिरोलीमध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे किंवा निवडणुका होत आहेत, त्यामुळे गडचिरोलीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता आपण या निवडणुकांनंतर वळूया पुढच्या बातम्यांकडे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलंय. मोठा भाऊ म्हणून काँग्रेसनं भूमिका जाहीर करावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी IBN लोकमतशी बोलताना म्हटलंय. तर काँग्रेसची आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे, पण चर्चेनंतरच आघाडीचा निर्णय घेऊ असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरून IBN लोकमतशी बोलताना सांगितलंय.
काँग्रेस बरोबर ती निवडणूक लढण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी निश्चितपणे आहे. पण शेवटी 127 वर्षाचा जुना असलेल्या काँग्रेस पक्षाने आता मोठा भाऊ म्हणून या दृष्टिकोनातून आपली भूमिका काय आहे ही जर काही स्पष्ट केली तर आम्हाला नक्कीच बरं वाटेल. शेवटी आता काँग्रेसने या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन उचित निर्णय घ्यायला. कल्याण तालुक्यातील नेवाळीत 1600 एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया भारतीय नौदलानं नेव्हीनं सुरू केलेली आहे. त्यामुळे आज स्थानिक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि मोर्चानं आलेल्या आंदोलकांनी नेव्हीनं उभारलेले तंबू उखडून टाकले. वेळीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला म्हणून पुढचा अनर्थ टळला. दुसऱ्या महायुद्धावेळी तत्कालीन ब्रिटिश सरकारनं हाजीमलंग परिसरात 1600 एकर जमीन ताब्यात घेतली होती. या ठिकाणी तात्पुरत्या एअरबेस आणि मिलिटरी बेस तयार करण्यात आलेल्या होत्या. मात्र तो फार वापरला गेला नाही. या जमिनी युद्धानंतर परत देण्याच्या अटीवर घेतल्या होत्या. तसं पत्र स्थानिक शेतकऱ्यांकडे आहे. मात्र आता नेव्ही जबरदस्तीने कब्जा करण्यास सुरुवात करते. जमिनींवर हा जबरदस्तीने कब्जा केला जातोय. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. आज पालकमंत्री नसते तर पोलीस, नेव्ही आणि गावकरी यांच्यात मोठी दंगल झाली असती. ही जमीन काही मोबदला नाही तिथं आमची परत घेतली आणि तो आंदोलन सुरू केलं. आम्ही सुरुवातीला शांततेत आंदोलन सुरू केलं ही जमीन आमची आम्हाला परत मिळावी म्हणून. अगदी मुख्यमंत्र्यांपासून तर मनोहर पर्रिकर म्हणजे डिफेन्स मिनिस्टर यांच्यावर मुलाखती घेतल्या, यांची अपॉइंटमेंट घेऊन यांच्याशी आम्ही चर्चा केल्या. ती काय परत मिळत नाही. आमचं मत होतं की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काही अतिक्रमण करू नये, तंबू करू नये, नेव्हीने कुठलाही हे करू नये. नाईलाज त्यांनी न ऐकता हे सुरू केलं नाईलाज आम्हाला शेवटी हे आंदोलन करावं लागलं की जमीन आमची ही आम्हाला मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या जागेचा वाद आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, भूमिपुत्रांचं म्हणणं आहे की ही जागा आमच्या हक्काची आहे, वडिलोपार्जित आहे. आणि जेव्हा युद्धाच्या वेळेस ही भाडेतत्वावर सरकारला दिली होती डिफेन्सला आणि ती जागा त्यांचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा आम्हाला मिळाली पाहिजे. आमची हक्काची जागा आहे. इथे घरं आहेत गेल्या अनेक वर्षांपासून, ते शेती करतायत लोक. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणखी आपले जिल्ह्यातले खासदार यांची एक पर्रिकर साहेबांच्या बरोबर दिल्लीमध्ये बैठक देखील झाली होती आणि यामध्ये चर्चेद्वारे कुणावरही अन्याय न होता हा यातून मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची आहे. मी देखील मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये बोललेलो आहे आणि निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून ही जी जमीन शेतकऱ्यांची आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची सगळ्यांचीच आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना पाहूयात हेडलाईन्स. विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालयातच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा परवाना. परवान्यासाठी विद्यार्थ्यांना आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा. सेल्फी विथ स्टुडंटचा निर्णय रद्द. विनोद तावडेंची घोषणा. IBN लोकमतच्या बातमीनंतर झाला निर्णय. आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता 80 ठिकाणी रास्ता रोको. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना घेतलं ताब्यात. शिक्षकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांची संख्या मोजण्याकरता राज्य सरकारने घेतलेल्या सेल्फी विथ स्टुडंट्स योजना चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची अधिकृतपणे घोषणा केली. IBN लोकमतने ही बातमी लावून धरली होती. याबाबत शिक्षक, विद्यार्थी यांचं नक्की काय म्हणणं आहे ते वारंवार दाखवलं होतं. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील शिक्षकांनी देखील या योजनेला विरोध दर्शवल्याचं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. शासनानं या वृत्तांची दखल घेतली आहे आणि ताबडतोब हा निर्णय रद्द केलेला आहे. निर्णय ज्या उद्देशाने शासनाने घेतला की शाळा बाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यातलं कोण अनुपस्थित राहतं त्यासाठी हा निर्णय होता. पण जिल्हा आणि तालुका लेवलला त्याची अंमलबजावणी होताना या सगळ्या मंडळींनी, गणार सर असतील, कडू सर असतील, रणजित पाटील असतील, बाकी मंडळींनी, काही संघटनांनी निवेदनं दिली आहेत. विविध शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते आहे. त्यामुळे सेल्फीचा निर्णय तूर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याच बातमी संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। IBN लोकमतने प्रश्न उपस्थित केलेले आहेत। घटकाभर सेल्फीचा हा विनोद होता का? सेल्फीचा आदेश काढताना त्यावर सारासार विचार का झाला नाही? शाळाबाह्य मुलांसाठी सक्ती असताना प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये सक्ती का? अधिकृत परिपत्रक नसताना फक्त व्हॉट्सअप आदेश का काढले? राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून 9 जानेवारीला शिक्षकांचं प्रशिक्षण का ठेवलं? सेल्फीचा आदेश बाद केल्यावर सरल नावाचं ॲप शिक्षकांना डाउनलोड करायला का सांगितलं? अधिकारी आणि ॲप पुरवणाऱ्या कंपनीचं साटलोटर तर नाही? बुलडाणा जिल्ह्याला मातृतीर्थ म्हणून ओळख निर्माण झालेल्या तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचा 12 जानेवारीला जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। त्यासाठी संपूर्ण भारतातून जिजाऊ भक्त जे आहेत ते बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं असलेल्या जाधव वाड्यावर दाखल होत असतात। या उद्याच्या होणाऱ्या सोहळ्याकरता लाखो जिजाऊ भक्त दाखल होणार आहेत। त्यांची कोणतीच गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या दिमाखात पार पडेल यासाठी जय्यत तयारी देखील सुरू झालेली आहे, ती पूर्णत्वात येईल। त्यासाठीची कामं अंतिम टप्प्यामध्ये आली असून मोठ्या प्रमाणात जाधव वाड्याची स्वच्छता करण्यात आली आहे। त्याचबरोबर जिजाऊ स्मारक इथं टेंट उभारण्यात आलेले आहेत आणि परिसराची रंगरंगोटी देखील करण्यात आलेली आहे। पुन्हा इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत। केंद्र सरकारचा डिजिटल इंडिया या कार्यक्रमाला देशासह राज्यात भरभरून यश मिळालंय। याच डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमाचाच आदर्श घेत उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयानं नुकतीच ब्लड बँक सुरू केली आहे। ही ब्लड बँक देशातील 3री आणि राज्यातली पहिली ब्लड बँक आहे। तर शासकीय जिल्हा रुग्णालयातील देशातली पहिली ब्लड बँक बनवण्याचा मान उस्मानाबादला मिळालाय। प्रत्येक दवाखान्यामध्ये ब्लड बँक निर्माण करण्यात आलेल्या होत्या, पण त्या बँकेत किती रक्त शिल्लक आहे आणि कुठल्या गटाचं आहे अशा अनेक बाबींची माहिती मिळत नव्हती आणि यावर उपाय म्हणून उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयानं रक्त वेळेवर आणि एका क्लिकवर मिळावं म्हणून ब्लड बँक सुरू केलेली आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये या बातमीसह इथेच थांबणार आहोत। जाताना पुन्हा एकदा बघूयात हेडलाईन्स। विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालयातच दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा परवाना। परवान्यासाठी विद्यार्थ्यांना आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, दिवाकर रावतेंची घोषणा। सेल्फी विथ स्टुडंटचा निर्णय रद्द, विनोद तावडेंची घोषणा। IBN लोकमतच्या बातमीनंतर झाला निर्णय। आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता 80 ठिकाणी रास्ता रोको, पोलिसांनी शेकडो आंदोलकांना घेतलं ताब्यात।